भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंतीप्रीत्यर्थ बहुजन संग्राम ह्या सामाजिक विधायक व महाराष्ट्र व्यापक संघटना उत्तर दक्षिण मीडिया ह्या राज्यस्तरीय वृत्त संस्थेतर्फे मुंबई उपनगरात 135 किलो मिठाई, 135 गोरगरीब व गरजू परिवारास प्रत्येकी 1000 रुपयाच्या जीवनावश्यक वस्तू सोबतच 135 दलित, आदिवासी, मागासवर्गीय, बहुजन, ओबीसी निराधार कुटुंबांना कपडे, साडी, सोळीचे वाटप बहुजन संग्राम संघटनेचे प्रदेशाध्यक्ष उत्तर दक्षिण मीडियाचे संपादक तसेच बहुजन संग्रामचे मुंबई प्रदेशाध्यक्ष विनोद कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले। या आगळ्या वेगळ्या अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरातून प्रदेशाध्यक्ष भीमराव चिलगावकर व त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले जात असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे। कोरोना महामारीच्या जागतिक संकटकाळात बहुजन संग्राम संघटनेतर्फे प्रदेशाध्यक्ष भीमराव निकम चिलगावकर यांच्या नेतृत्वाखाली सलग 1.5 ते 2 वर्ष संपूर्ण महाराष्ट्रभर हातावर पोट असलेल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना प्रत्येक कुटुंबास 1000 रुपयाचा असा जवळपास 10,000 गरजू परिवाराला शिधा किराणा वाटप करून त्या कुटुंबाची चूल पेटवून जीवनदान दिले आहे। तर ठाणे व पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील आदिवासी पाड्यात जीवनावश्यक वस्तूसोबतच कपडे व साडी चोळीचेही वाटप करण्यात आले होते। कोरोनाच्या जागतिक महामारीच्या संकटकाळात महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष भीमराव चिलगावकर यांनी जोखीम पत्करून जीवाची पर्वा न करता महाराष्ट्रभर केलेल्या सेवा कार्याबद्दल त्यांना देशपातळीवर 1 व राज्यव्यापक 2 अशा एकूण 3 कोरोना योद्धा, कोरोना सेवक व कोरोना किंग हे पुरस्कार प्राप्त झाले आहेत। संघटना व मीडियातर्फे 14 एप्रिल बाबासाहेब आंबेडकर जयंती, 6 डिसेंबर बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन, 1 जानेवारी भीमा कोरेगाव शौर्य दिन ह्या दिवशी मदत वाटप ह्या सेवाभावी उपक्रमाची 21 वर्षाची परंपरा कायम ठेवली आहे, अशी माहिती बहुजन संग्रामचे मुंबई अध्यक्ष विनोद कांबळे, ठाणे जिल्हाध्यक्ष सचिन गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश संघटन सचिव दिलीप थोरात, संघटक रमेश कांबळे, संघटक मुरलीधर काळे, बहुजन संग्रामच्या दिल्ली प्रदेश महिला आघाडीच्या अध्यक्षा यशोदा गौतम, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा अनुराधा चौधरी, बीड किनकर कार्याध्यक्षा चारुलता सोनोने, उपाध्यक्षा आशा मिश्रा, बिहार राज्याच्या महिला आघाडी अध्यक्षा निशादेवी सिंग, सचिव अश्विनी साळवे, स्वाती कसबे आदी पदाधिकाऱ्यांनी एक संयुक्त पत्रकाद्वारे माहिती दिली।